हॅलो डिअर फ्रेंड्स, आपण सध्या क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड शिकतोय. त्यातलं पहिलं क्लासिफिकेशन जे की स्ट्रक्चरवर आधारित होतं ते आपण पाहिलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन पाहूया, मात्र हे डिपेंड असणार आहे फंक्शनल ग्रुपवर. सो लेट अस सी क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, या क्लासिफिकेशनला आपण जो बेस वापरतोय तो वापरतोय फंक्शनल ग्रुप. आता हा फंक्शनल ग्रुप काय प्रकार असतो ते आपण पाहूया. सो व्हॉट इज ऍक्च्युली ए फंक्शनल ग्रुप? एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये फंक्शनल ग्रुप नेमकं कुणाला म्हणावं ते आपण आता पाहूया. तर मी तुमच्या समोर काही उदाहरणं लिहितो, त्या उदाहरणांकडे नीटस पहा आणि याच्यात आपल्याला काही फंक्शनल ग्रुप दिसतात का ते जरा चेक करा. I'm drawing some compounds in front of you. You have to observe them and identify what are functional groups in them. तर काही कंपाऊंड मी तुमच्या समोर लिहितोय, त्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की या कंपाऊंड मधला फंक्शनल ग्रुप कोण असावा. राईट, काही कंपाऊंड मी तुमच्या समोर दिलेत. तर तुम्हाला एक कार्बोक्सिलिक ऍसिड दिसतोय, एक अल्किन दिसतो, एक अल्कोहोल दिसतो, एक कीटोन दिसतोय आणि हा अल्काइन तुम्हाला दिसतोय. हे कंपाऊंड 10वीला तुम्हाला झाले असतील. नॉमेनक्लेचर वगैरे थोडाफार प्रकार तुम्हाला 10वीला झालेला आहे. तर बेस्ड ऑन दॅट नॉलेज मी तुमच्या समोर काही कंपाऊंड लिहिलेत आणि त्या कंपाऊंडच्या मध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगतोय आणि त्या कंपाऊंड मध्ये फंक्शनल ग्रुप कोण आहे त्याकडे पॉइंट आउट करायला लावतोय. तर आपण जर का व्यवस्थित पाहिलं तर या पहिल्या कंपाऊंड मध्ये म्हणजे अल्किन मी पहिला कंपाऊंड गृहीत धरतोय, तर यामध्ये आय कॅन सी ए डबल बॉन्ड. आय कॅन सी अ डबल बॉन्ड, सी डबल बॉन्ड सी तिथं मला दिसतोय आणि तो त्या अल्किनचा फंक्शनल ग्रुप आहे. नंतरचा जो कंपाऊंड माझ्याकडे आहे तो आहे अल्कोहोल आणि अल्कोहोल मध्ये मला जो फंक्शनल ग्रुप वाटतो दॅट इज OH. तिसरा कंपाऊंड माझ्याकडे कीटोन दिसतोय आणि या कीटोन कडे मला जो फंक्शनल ग्रुप म्हणून वाटतोय तो आहे सी डबल बॉन्ड O. या बाजूला माझ्या ऍसिटिक ऍसिड आहे, इथेनॉइक ऍसिड आहे, याचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो हा सी व OH आहे. आणि इकडे लास्ट जे आपलं उदाहरण आहे त्यामध्ये जो मला फंक्शनल ग्रुप दिसतोय तर तो मला सी ट्रिपल बॉन्ड सी दिसतोय. नाउ एव्हरी ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव फंक्शनल ग्रुप इन देम. या फंक्शनल ग्रुपला ओळखायचं कसं, या फंक्शनल ग्रुपचं काम काय ते आपण पाहूया. तर हे जे काही मी मार्क केलेले ग्रुप्स आहेत त्यांना आपण फंक्शनल ग्रुप म्हणूया. आणि या फंक्शनल ग्रुपचे दोन महत्वाचे फंक्शन्स आहेत. ते कोणते? तर नंबर 1, एखाद्या पर्टिक्युलर कंपाऊंड मध्ये फंक्शनल ग्रुप जो असतो तो त्या कंपाऊंडची फॅमिली ठरवतो. आपल्या ह्युमन्सच्या जशा फॅमिली असतात तशा ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या देखील फॅमिलीज असतात. तुम्हाला एव्हाना ठाऊक असेल, अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स, अल्कोहोल्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, इस्टर्स, अमाइड्स या प्रकारच्या ज्या फॅमिलीज आहेत तर त्या फॅमिलीज ठरवण्याचं काम कोण करत असेल तर फंक्शनल ग्रुप करतात. सो फंक्शनल ग्रुपचं एक कार्य ते म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडची ते फॅमिली ठरवतात. त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम फंक्शनल ग्रुपमुळे होतं ते म्हणजे ह्या कंपाऊंडच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या केमिकल प्रॉपर्टीज त्या फंक्शनल ग्रुपमुळे दाखवल्या जातात. सो फंक्शनल ग्रुप्स आर रिस्पॉन्सिबल फॉर शोईंग केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ए पर्टिक्युलर कंपाऊंड. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या ज्या केमिकल रिएक्शन्स आहेत त्या केमिकल रिएक्शन त्या कंपाऊंड मधला जो भाग ठरवतो, डिसाइड करतो त्याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणूया. सो फंक्शनल ग्रुपच्या दोन कॅरेक्टर्स किंवा फंक्शनल ग्रुपचे दोन महत्वाचे कार्य मी तुम्हाला सांगितले. 1, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर केमिकल प्रॉपर्टीज. नंबर 2, फंक्शनल ग्रुप हा त्या कंपाऊंडची फॅमिली ठरवतो. ऑल राईट, अजून जरा क्लिअर करू तर फंक्शनल ग्रुपचे दोन महत्वाचे कार्य मी तुम्हाला सांगितले. आता या फंक्शनल ग्रुपला आपण डिफाईन करू. लक्षपूर्वक बघा. फंक्शनल ग्रुप एखादा ऍटम असू शकतो, जसं की हॅलोजन आहे, जसं की सल्फर आहे ना. सो फंक्शनल ग्रुप कॅन बी अ सिंगल ॲटम or it can be group of atoms.
हा तुम्ही OH बघताय. OH मध्ये दोन वेगळे ऍटम्स आहेत, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे. दोन ऍटमचा ग्रुप म्हणजे ग्रुप ऑफ ऍटम्स. एखादा फंक्शनल ग्रुप असाही असू शकतो, ग्रुप ऑफ ऍटम्स C डबल बॉन्ड O. एखादा फंक्शनल ग्रुप 3-4 ऍटम्सचा ग्रुप असू शकतो. सो यू कॅन सी दिस COOH इज ए ग्रुप ऑफ 4 ऍटम्स. एक कार्बन आहे, दोन ऑक्सिजन आहेत, एक हायड्रोजन आहे. तो या चौघांचा हा फंक्शनल ग्रुप बनलाय. सो फंक्शनल ग्रुप काय असू शकतो, तर एक तो ऍटम असू शकतो, किंवा तो ग्रुप ऑफ ऍटम्स असू शकतो, किंवा तो केवळ एक मल्टिपल बॉन्ड सुद्धा असू शकतो. जसं की C डबल बॉन्ड C, जसं की C ट्रिपल बॉन्ड C. तर यांना देखील आपण फंक्शनल ग्रुप म्हणूया. सो व्हॉट आर फंक्शनल ग्रुप्स? फंक्शनल ग्रुप्स कॅन बी अन ऍटम or group of atoms or multiple bonds. तर फंक्शनल ग्रुपची व्याख्या मी डिराईव्ह करतोय खऱ्या अर्थाने. फंक्शनल ग्रुप आय एम गोइंग टू डिराईव्ह द डेफिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप आय एम गोइंग टू डिराईव्ह. तर फंक्शनल ग्रुप काय आहे? तर इट कॅन बी एन ऍटम, or it can be a group of atoms, or it can be multiple bond that decides chemical properties of organic compound. है ना? सो फंक्शनल ग्रुपची व्याख्या अतिशय सोपी, सिंपल अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. फंक्शनल ग्रुप इज अन ऍटम or group of atoms or multiple bond which decides chemical properties of a particular organic compound. So such a thing is called functional group. तर या ठिकाणी तुम्हाला फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन क्लिअर झाली असेल. तर फंक्शनल ग्रुप म्हणजे एखादा ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम किंवा साधा मल्टिपल बॉन्ड सुद्धा जो एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज साठी रिस्पॉन्सिबल असतो. तर यांना आपण फंक्शनल ग्रुप म्हणूया. तर या फंक्शनल ग्रुपवर आधारित आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आपण क्लासिफिकेशन करूया. यापूर्वीचं क्लासिफिकेशन आपलं जे होतं दॅट वॉज बेस्ड ऑन द स्ट्रक्चर. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं आहे यानुसार आपण त्याला क्लासिफाय करत होतो. पण आता आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या फंक्शनल ग्रुपवर ऑर्गॅनिक कंपाऊंडला क्लासिफाय करूया. म्हणजेच एखाद्या कंपाऊंडला तुम्ही एका फॅमिलीचा मेंबर बनवणार आहात फंक्शनल ग्रुपवर आधारित, आणि तेच म्हणजेच आता क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑल राईट. तर पुढे या स्लाइडवर मी अजून ही गोष्ट जरा क्लिअर होण्यासाठी मी काही कंपाऊंड्स लिहितो. सो आय एम ड्रॉइंग सम कंपाऊंड्स हिअर. सो यू आर एक्सपेक्टेड, तुम्ही या कंपाऊंड कडे नीट लक्षपूर्वक बघा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. सो यू ऑब्झर्व दिस कंपाऊंड केअरफुली, देन आय एम गोइंग टू आस्क यू सम क्वेश्चन. So I'm drawing some compounds. Alright? काही कंपाऊंड मी तुम्हाला देतोय, त्या कंपाऊंड कडे नीट लक्षपूर्वक बघा आणि मला याबद्दल एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, त्याचं उत्तर तुम्ही द्या. ठीक. तर या प्रकारे मी काही कंपाऊंड तुमच्या समोर लिहितोय अँड आय वॉन्ट यू टू आन्सर मी सम सिंपल क्वेश्चन्स. ठीक. सो इन ऑल आय हॅव ड्रॉन 3 9 स्ट्रक्चर्स, है ना. मी 9 स्ट्रक्चर्स काढले, म्हणजे 9 कंपाऊंड्स काढलेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. अँड आय नाव आस्क यू की या कंपाऊंड कडे बघून यांना काही तुम्ही क्लासिफाय करू शकता का? सारखे वाटणारे, सारखे दिसणारे एका बाजूला तुम्हाला करता येईल का? ऑफकोर्स करता येईल, इफ यू ऑब्झर्व देम केअरफुली. जर तुम्ही त्यांना केअरफुली पाहिलं तर तुम्ही यांना क्लासिफाय नक्कीच करू शकाल. सारखे वाटणारे, सारखे असणारे किंवा सारखं कंटेंट असणारे तुम्हाला वेगळे काढता येतील. सो यू शुड ऑब्झर्व देम केअरफुली. यू शुड लुक फॉर functional groups present in them and then you can classify them in particular different groups. आपण बघा, मी तुम्हाला इथं सांगतो की हा जो मॉलिक्यूल आहे इथेन आहे, त्याचं नाव आपण नावाचं नंतर बघूया. सो पहिला जो मॉलिक्यूल आहे इथेन,
यामध्ये काही विशेष असा फंक्शनल ग्रुप मला दिसत नाही, तर मी याला एका बाजूला घेणार आहे, एका ग्रुपमध्ये घेणार आहे. आणि असंच मी दुसऱ्या या कॉलममध्ये पाहतोय तर मला दुसरा एक कंपाऊंड असा इथे दिसतोय ज्याच्यात केवळ कार्बन आणि हायड्रोजन आहेत आणि मग विशेष असा काही फंक्शनल ग्रुप नाहीये. त्याच्यानंतर या आपल्या तिसऱ्या कॉलम मध्ये मला इथे एक कंपाऊंड दिसतोय ज्यात कार्बन आणि हायड्रोजन आहेत. एक विशेष असा कुठला फंक्शनल ग्रुप मला दिसत नाही. सो या तिघांना मी 3 कंपाऊंड्सना अंडरलाईन केले जस्ट बाय लुकिंग देम केअरफुली. त्यांच्यात विशेष असा मला फंक्शनल ग्रुप दिसत नव्हता आणि मी त्यांना आता एका ग्रुपमध्ये टाकतोय. तर या अंडरलाईन केलेल्या कंपाऊंड्सना किंवा या फॅमिलीला आपण अल्केन्स म्हणतो. सो अल्केन्स हे असे कंपाऊंड असतात ज्यांच्यात केवळ कार्बन आणि हायड्रोजन असतो आणि त्यात कुठलाही विशेष असा फंक्शनल ग्रुप नसतो. सो दॅट इज वन फॅमिली, अल्केन. नंतर आपण दुसऱ्या फॅमिलीकडे जाऊ. हा जो कंपाऊंड मला इथे दिसतोय पहा, त्याच्यात मला सी डबल बॉन्ड ओ असा एक पर्टिक्युलर ग्रुप दिसतोय, सी डबल बॉन्ड ओ. तर याच्याकडे मी बघतोय दुसऱ्या कॉलम मध्ये मला असाच एक फंक्शनल ग्रुप असणारा एक कंपाऊंड दिसतोय. सो दॅट इज अवर सेकंड कंपाऊंड दॅट इज क्लोजली रिलेटेड टू दिस. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये देखील मला सी डबल बॉन्ड ओ वाला एक कंपाऊंड दिसतोय. म्हणजे हे जे 3 कंपाऊंड आहेत ज्यांच्या सी डबल बॉन्ड ओ कडे मी पाहतोय आणि त्या सी डबल बॉन्ड ओ मुळे यांना मी एका ग्रुपमध्ये घेऊ शकतो, यांना मी एका फॅमिलीमध्ये घेऊ शकतो. तर हे जे कंपाऊंड आहेत ज्यांना मी ग्रीन कलरनी त्यांचे फंक्शनल ग्रुप मार्क केले, या अशा कंपाऊंडची एक फॅमिली बनते आणि त्या कंपाऊंड्सना म्हटलं जातं कीटोन्स. त्या कंपाऊंड्सना म्हटलं जातं कीटोन्स. पूर्वी जे मी एकत्र केले होते दोज कंपाऊंड्स आर कॉल्ड मेंबर्स ऑफ अल्केन फॅमिली. सो अल्केन आणि कीटोन या प्रकारचे माझ्याकडे कंपाऊंड्स इथे मला मिळत आहेत. नंतर तिसरी जी गोष्ट आहे, तर मला इथे या पहिल्या कॉलम मध्ये सीओएच वाला सीओएच हा ग्रुप असणारा एक कंपाऊंड दिसतोय. दुसऱ्यामध्ये पण सीओएच असणारा एक कंपाऊंड मला दिसतोय. तिसऱ्यामध्ये सुद्धा सीओएच असणारा एक कंपाऊंड मला दिसतोय. सो सीओएच हा कॉमन फंक्शनल ग्रुप आहे या तिघांमध्ये आणि या तिघांचं मग एक वेगळी ऑर्गॅनिक फॅमिली मी बनवू शकतो आणि त्या फॅमिलीला म्हटलं जाऊ शकतं किंवा म्हणतात कार्बॉक्सिलिक ऍसिड्स. सो तुम्ही या कंपाऊंड कडे बघून त्यांच्यातल्या फंक्शनल ग्रुप कडे बघून त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवू शकता, वेगवेगळ्या फॅमिलीमध्ये ठेवू शकता. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर टू बी क्लासिफाईड इनटू व्हेरियस फॅमिलीज बेस्ड ऑन द फंक्शनल ग्रुप्स. सो हेच आपलं क्लासिफिकेशन आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन दॅट इज बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप, म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तर आता जे तुमच्या समोर मी केलं दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर या प्रकारे आपले ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या फॅमिली भरपूर आहेत, पण आपल्या या 11वीच्या सुरुवातीच्या फेजला आपण केवळ 18-20 फॅमिलीज, 20-21च्या आसपास फॅमिलीज घेऊ. ते एक टेबल आपण बनवू आणि त्या टेबलला आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप असं म्हणूया. ऑलराईट. तर या लेक्चरमध्ये आपण आता फंक्शनल ग्रुपच्या नुसार वेगवेगळ्या ऑर्गॅनिक फॅमिलीज मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडना क्लासिफाय करू. तर मी इथे तुम्हाला 4 कॉलमचा एक टेबल काढायला लावणार आहे. 4 कॉलमचा एक टेबल ऑफ 4 कॉलम यू हॅव टू डिझाईन. तर पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये आपण लिहूया ऑर्गॅनिक फॅमिली. सो फर्स्ट कॉलम इन द टेबल इज ऑर्गॅनिक फॅमिली. दुसरा जो आहे तो असणार आहे फंक्शनल ग्रुप. हे 2च कॉलम मी सध्या तुम्हाला सांगणार आहे. तिसरा आणि चौथा कॉलम मी सध्या तसाच रिकामा ठेवायला सांगणार. सो थर्ड आहे त्या फंक्शनल ग्रुपचं प्रिफिक्स आणि फोर्थ आहे त्या फंक्शनल ग्रुपचं सफिक्स. सो 4 कॉलमचा आपण एक टेबल करूया. पहिल्या कॉलम मधला आपण नाव देऊ ऑर्गॅनिक फॅमिली, दुसऱ्या कॉलमला मी म्हणतो फंक्शनल ग्रुप, तिसरा जो कॉलम आहे तो आहे प्रिफिक्सचा आणि चौथा जो कॉलम आहे तो आहे सफिक्सचा. हे प्रिफिक्स आणि सफिक्सेस आपण सध्या बोलणार नाही. हे प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस हे IUPAC ने आपल्याला दिलेले आहेत. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे एक ऑर्गनायझेशन आहे, ती ऑर्गनायझेशन आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या नावं देण्याला मदत करते बाय सम रूल्स, प्रोव्हाइडिंग सम रूल्स. तर त्याला आपण IUPAC रूल्स म्हणतो.
आणि त्या IUPAC रूल्स मध्ये पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुपला कधी कधी प्रिफिक्सनं आपल्याला सांगावं लागतं, कधी कधी सफिक्सनं आपल्याला सांगावं लागतं. जास्त डिटेलमध्ये मी जात नाही. सो प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस आपण नंतर पाहूया. सो मला आता सध्या या टेबलच्या 2च कॉलम मध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे, राईट. पण हे करत असताना मी IUPACने फंक्शनल ग्रुपला जी दिलेली प्रायोरिटी आहे, म्हणजे पसंतीक्रम म्हणा, अग्रक्रम म्हणा, तो जो आहे म्हणजे प्रायोरिटी, त्या प्रायोरिटीनंच आपण हे फंक्शनल ग्रुप लिहून घेऊया. म्हणजे आपल्याला फंक्शनल ग्रुपची माहिती पण होईल, आपल्याला वेगवेगळ्या फॅमिलीज पण कळतील आणि सोबतच IUPACनं दिलेली प्रायोरिटी सुद्धा आपल्याला जी नॉमेनक्लेचरसाठी महत्वाची ठरणार आहे पुढे, ती पण तुम्हाला कळेल. ऑल राईट. तर या इथे या टेबलमध्ये मी आता काही ऑर्गॅनिक फॅमिलीज घेतोय, जवळपास 20-21 फॅमिलीज आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि त्या देखील आपण प्रायोरिटी नुसार लिहू. म्हणजे अतिशय महत्वाची जी फॅमिली आहे ती पहिल्यांदा येईल, किंवा फंक्शनल ग्रुप जो आहे तो पहिल्यांदा येईल, त्याच्यानंतर कमी महत्वाचा नंतर येईल, अजून कमी महत्वाचा नंतर येईल, अजून कमी महत्वाचा नंतर येईल. हे असं प्रायोरिटी वाईज आपण फंक्शनल ग्रुप मेन्शन करूया आणि त्यांचे त्या फंक्शनल ग्रुपमुळे त्या फॅमिलीला काय नाव मिळतंय ते पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये तो फंक्शनल ग्रुप काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, वगैरे वगैरे आपण सुरुवात करतोय. तर पहिली सगळ्यात महत्वाची फॅमिली आपली होते ती आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड्स. सो फर्स्ट फॅमिली इज कार्बॉक्सिलिक ऍसिड्स. तर या कार्बॉक्सिलिक ऍसिड्स मध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तो कोणता, तर फंक्शनल ग्रुप आहे COOH. COOH मी कसं लिहिलंय COOH, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH असं लिहिलंय, राईट. पण कधी कधी आता मी हे पुढचे 2 कॉलम काढून टाकतो बरं का, ते तुमच्याकडे असू द्यात, पण सध्या मी इथं काढून टाकतोय. सो COOH हा जो कंपाऊंड आहे म्हणजे फंक्शनल ग्रुप आहे, त्याला शॉर्ट मध्ये आपण असंही लिहू शकतो COOH, आणि इकडची जी लाईन आहे, बॉन्ड आहे, तो मी कंटिन्यू ठेवतो इथं. सो आय हॅव रिटन COOH इन 2 डिफरंट फॉर्म्स. एक फॉर्म तर खूपच डिटेल आहे, C डबल बॉन्ड OH. दुसरं जरा कंडेन्स्ड फॉर्म मध्ये मी त्याला लिहिलंय COOH, किंवा कधी कधी याला अजून शॉर्ट लिहितात CO2H. हा ट्रिपल बॉन्ड नाही हे मात्र लक्षात ठेवा. याला असं लिहिलं जाऊ शकतं, याला असं लिहिलं जाऊ शकतं, मी असं सांगतोय. आणि मी मध्ये 3 लाईन ज्या ओढतोय त्या ट्रिपल बॉन्ड नाही, जरा मिस्टेक करू नका. सो दिस कॅन बी रिटन ऍज दिस ऑर कॅन बी रिटन ऍज दिस असं मी म्हणतोय. ऑलराईट, पुढे चाललो मी, दुसऱ्या फॅमिलीकडे जातो. दुसरी जी फॅमिली आहे महत्वाची फॅमिली ती आहे सल्फॉनिक ऍसिड. सो सेकंड फॅमिली इज सल्फॉनिक ऍसिड. आता या सल्फॉनिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप काय, तर त्याचा फंक्शनल ग्रुप आहे S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH SO3H असं त्याला म्हणूया आपण, सल्फॉनिक ऍसिड ग्रुप. याला शॉर्टली असं पण लिहिलं जाऊ शकतं SO3H, हो की नाही. आणि याला नाव काय आहे मग, सल्फॉनिक ऍसिड ग्रुप म्हणा याला, यू कॉल इट सल्फॉनिक ऍसिड ग्रुप. वरचा जो आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड ग्रुप किंवा कार्बॉक्सिल ग्रुप असं तुम्ही म्हणू शकता. मी नावं लिहून देत नाही पण सांगतोय, यू हॅव टू मेन्शन देअर इटसेल्फ. कार्बॉक्सिलिक ऍसिड ग्रुप किंवा कार्बॉक्सिल ग्रुप, काही पुस्तकं कार्बॉक्सी ग्रुप असंही म्हणतात. दुसरा जो आहे तो सल्फॉनिक ऍसिड ग्रुप आहे किंवा सल्फॉनिक ऍसिड ग्रुप आपण म्हणू शकता. सो मी तिसऱ्या फॅमिलीकडे चाललोय, प्रायोरिटी वाईज मी लिहून देतोय. तर तिसरी फॅमिली आहे ऍसिड अनहायड्राइड. So third family, what I am getting here is known as acid anhydride. आता ही ऍसिड अनहायड्राइड काय, तर ऍसिड अनहायड्राइडचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आपण लिहून घेऊया. सो ऍसिड अनहायड्राइडचा फंक्शनल ग्रुप इथं मी देतो, तर तो आहे C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O अँड डॅश CO असा तो फंक्शनल ग्रुप आहे. सो या फंक्शनल ग्रुपला ऍसिड अनहायड्राइड म्हणायचंय. सो ऍसिड अनहायड्राइडला मी अजून एका वेगळ्या प्रकारे लिहू शकतो, CO आणि डॅश 2 जे आहेत बॉन्ड ते मी कंटिन्यू करतोय. सो इथं सरळ ड्रॉ केलाय मी आणि इथं थोडासा फोल्ड करून मी ड्रॉ केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण ऍसिड अनहायड्राइड ही फॅमिली घेऊया. याला अजून एका शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही लिहू शकता, CO 2 वेळा रिपीट होतोय. सो CO टेकन ट्वाइस, आणि त्या दोघांच्या मध्ये ऑक्सिजन आहे.
तर मी ऑक्सिजन असं लिहू शकतो. सो COO कॅन बी रिटन इन व्हेरियस फॉर्म्स. पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म. तर हे जे कंडेन्स्ड फॉर्म आहेत ना ते पण तुम्हाला लक्षात ठेवता आले पाहिजे. सो एक आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड, दुसरा आहे सल्फॉनिक ऍसिड, तिसरं आहे ऍसिड अनहायड्राइड. तर ह्या 3 फॅमिलीज मी सध्या दिल्यात. तर ह्या प्रायोरिटी वाईज मी दिल्यात बरं का. आपण चौथ्या फॅमिलीकडे जाऊ, तोपर्यंत इथे जागा मी तयार करतो, ती तुमच्याकडे मात्र तुम्ही कटछाट करू नका, हे तसंच तुमच्याकडे राहू द्या. सो नेक्स्ट फॅमिली जी आपली आहे, कार्बॉक्सिलिक ऍसिड नंतर सल्फॉनिक ऍसिड नंतर ऍसिड अनहायड्राइड, तर नंतर मी जातोय ऍसिड इस्टर्स कडे. सो नेक्स्ट फॅमिली आहे ऍसिड इस्टर. सो व्हॉट इज ऍसिड इस्टर? ऍसिड इस्टरचा फंक्शनल ग्रुप काय? तर ऍसिड इस्टरचा फंक्शनल ग्रुप आहे, आता या आपण काय करू, याला थोडस खाली घेऊया. ऍसिड इस्टरचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो मी आता इथे तुमच्या समोर लिहितो. सो ऍसिड इस्टरचा फंक्शनल ग्रुप आहे COO डॅश डॅश. C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि दोन्ही बाजूला डॅश डॅश. तर हा इस्टर ग्रुप आहे, इस्टर किंवा त्याला ऍसिड इस्टर म्हणा. याला शॉर्ट मध्ये COO असं लिहिलं जाऊ शकतं आणि डॅश कंटिन्यूज फ्रंट अँड बॅक असं तुम्ही डॅश डॅश कंटिन्यू करू शकता. COO राईट. इकडं एक बॉन्ड आहे, इकडे एक बॉन्ड आहे, तर इकडे R वगैरे असतं, R अल्किल ग्रुप, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, आपण बोललेलो नाही आहोत. सो ही माझी नेक्स्ट फॅमिली आहे ऍसिड अनहायड्राइड. सो सलग प्रायोरिटीनुसार कोणकोणत्या फॅमिली झाल्या? कार्बॉक्सिलिक ऍसिड झाली, सल्फॉनिक ऍसिड झाली, ऍसिड अनहायड्राइड झाली आणि आता जी मी काढली आहे ती फॅमिली म्हणजे ऍसिड इस्टर. मी पुढे चाललोय, नेक्स्ट फॅमिलीकडे मी चाललोय जी आहे आपली 5वी फॅमिली बरं का. सो आवर 5th फॅमिली इज ऍसिड हलाइड्स. नेक्स्ट फॅमिली आहे आपली ऍसिड हलाइड. आता ही ऍसिड हलाइड काय, तिचा फंक्शनल ग्रुप काय? तर तिचा फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O X. C डबल बॉन्ड O X. X म्हणजे हॅलोजन. हॅलोजन म्हणजे काय काय असू शकतं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असे ऍटम्स इथे एक्सच्या जागेवर आपण लिहू शकता. सो दिस फॅमिली इज कॉल्ड ऍसिड हलाइड. याला शॉर्ट मध्ये तुम्ही COX असं लिहू शकता आणि एकाच बाजूला बॉन्ड आहे. सो वी हॅव अ बॉन्ड ऑन सेम साइड, वन साइड ओनली. इकडे वर मात्र 2 बाजूंना होतं, वरच्याही ठिकाणी 2 बाजूंना बॉन्ड होते, हे लक्षात ठेवा तुम्ही. सो हा COX जो आहे ना त्याच्या एकाच बाजूला बॉन्ड आहे. सो ही आपली ऍसिड हलाइड फॅमिली आहे. नंतर मी जातोय नेक्स्ट फॅमिलीकडे, ती असणार आहे ऍसिड अमाइड. ऍसिड अमाइड. सो ऍसिड अमाइडचा फंक्शनल ग्रुप कोणता? तर ऍसिड अमाइडचा फंक्शनल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O NH2. सो आय एम ड्रॉइंग द स्ट्रक्चर ऑफ ऍसिड अमाइड. हा, ऍसिड अमाइडच्या फंक्शनल ग्रुपचं स्ट्रक्चर मी काढतो, पण मला जागा नसल्यामुळे हे नाव खाली घेऊन मी काढतोय आता. सो ऍसिड अमाइड म्हणजे C डबल बॉन्ड O NH2. दिस इज अवर ऍसिड अमाइड फंक्शनल ग्रुप CONH2. याला शॉर्ट मध्ये कसं लिहाल? यू विल राईट इट इन कंडेन्स्ड फॉर्म दिस वे, CONH2. सो C डबल बॉन्ड NH2 म्हणजे CONH2, एकच बॉन्ड आहे त्याला. सो ते मी काढलंय. सो अशा प्रकारे हे माझा प्रायोरिटी वाईज मी हा टेबल कंटिन्यू करतोय. या टेबलमध्ये आतापर्यंत किती फॅमिलीज झाल्या? सो कार्बॉक्सिलिक ऍसिड वॉज फर्स्ट, सल्फॉनिक ऍसिड वॉज सेकंड, ऍसिड अनहायड्राइड वॉज थर्ड, ऍसिड इस्टर वॉज फोर्थ, ऍसिड हलाइड वॉज फिफ्थ, ऍसिड अमाइड वॉज सिक्स्थ फॅमिली. 7व्या फॅमिलीकडे मी चाललेलो आहे. सो 7th फॅमिली जी आहे दॅट इज सायनाइड्स किंवा आपण त्याला म्हणूया अल्किल सायनाइड्स. सो 7th फॅमिली इज अल्किल सायनाइड. आता या अल्किल सायनाइडला अजून एक नाव आहे. या अल्किल सायनाइडला अजून एक नाव आहे. तुम्ही याला अल्किल नायट्राइल्स म्हणू शकता. सो अल्किल सायनाइड्स आर कॉल्ड अल्किल नायट्राइल्स ऑल्सो. नुसतं नायट्राइल्स म्हटलं तरी चालेल. अल्किल सायनाइड म्हणजेच अल्किल नायट्राइल्स, नायट्राइल्स. तर याचा फंक्शनल ग्रुप काय? तर फंक्शनल ग्रुप आहे C ट्रिपल बॉन्ड N. सायनाइड आपण ज्याला ओळखता C ट्रिपल बॉन्ड N. हाऊ दिस कॅन बी शॉर्टली कॉल्ड or written? It is written like this, CN triple.
म्हणजे ट्रिपल बॉन्ड न दाखवता आपण CN लिहून टाका आणि त्याला एक बॉन्ड दाखवा. ऑलराईट. तर या सगळ्या फंक्शनल ग्रुपमध्ये म्हणजे आतापर्यंत आपण फक्त 7 फंक्शनल ग्रुप घेतलेत. अजून आपले 14 फंक्शनल ग्रुप घ्यायचे आहेत. पण पहिल्या प्रायोरिटी वाले 7 फंक्शनल ग्रुप मी तुम्हाला सध्या सांगितलेले आहेत आणि त्याच्याकडे तुम्ही बघा. सो हे नावं लक्षात ठेवा. प्रायोरिटी महत्वाची आहे. कार्बॉक्सिलिक ऍसिड, सल्फॉनिक ऍसिड, ऍसिड अनहायड्राइड, ऍसिड इस्टर, ऍसिड हलाइड, ऍसिड अमाइड अँड अल्किल सायनाइड्स. तर हे 7 फंक्शनल ग्रुप्स मी सध्या तुम्हाला दिलेत. पण यात एक अजून महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. या प्रत्येक फंक्शनल ग्रुपला जे बॉन्ड आहेत आजूबाजूचे तिकडे तुम्ही लक्ष द्या. COH ला एकच बॉन्ड आहे, एकच. म्हणजे या COH फंक्शनल ग्रुपला एकच व्हॅलेन्सी आहे. बॉन्ड फॉर्मिंग एबिलिटी किंवा कॅपेबिलिटी इज कॉल्ड व्हॅलेन्सी. सो COH एकच व्हॅलेन्सी आहे त्याला. सो मोनोव्हॅलेंट आहे. COH हा फंक्शनल ग्रुप मोनोव्हॅलेंट आहे. सल्फॉनिक ऍसिडला सुद्धा एकच बॉन्ड दिसतोय तुम्हाला. सो इट इज ऑल्सो मोनोव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप. इस्टर मात्र अनहायड्राइड मात्र मला 2 बॉन्ड दिसत आहेत कडेला. सो इट इज डायव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप. नंतरचा जो इस्टर आहे त्याला पण मला 2 बॉन्ड दिसत आहेत. सो इट इज ऑल्सो डायव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप. ऍसिड हलाइडला मात्र एकच व्हॅलेन्सी आहे, एकच बॉन्ड आहे. सो इट इज मोनोव्हॅलेंट. अमाइड जो आहे ऍसिड अमाइड त्याला पण एकच बॉन्ड आहे. सो मोनोव्हॅलेंट. सायनाइड सुद्धा एकच बॉन्ड आहे त्याला. म्हणून दॅट इज ए मोनोव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप. सो अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आपण हे 7 फंक्शनल ग्रुप्स घेतले इन देअर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ प्रायोरिटीज. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण हा टेबल कंटिन्यू करूया आणि पुढचे 14 फंक्शनल ग्रुप याच्या पुढे आपण मेन्शन करूया. तर या लेक्चरमध्ये इथेच थांबू. थँक्यू.